मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र थांबणार नाही हाच आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। वेव्हजचे मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण। उड्डाणपुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। बुलडाण्यातील भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीतून वर्तवली धक्कादायक भाकीतं। भारत पाकिस्तान युद्धाबाबत स्पष्टता नाही, युद्ध जर झालं तर महायुद्ध होईल असंही भाकीत। मदर डेअरी नंतर अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले। आज नंतर नवे दर लागू होणार। एटीएम मधून पैसे काढणं महागणार। मर्यादेनंतर पैसे काढण्यावर 23 रुपये तर बॅलन्स चेक काढण्यासाठी 11 रुपये चार्ज आकारणार। आजपासून नवे नियम बदलणार। पाकिस्तानच्या चित्रपट कलाकारांना भारताचा मोठा दणका। माहिरा खान, अली जफर यांच्यासह अनेक कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर घातली बंदी। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। काश्मीरच्या कुपवाडा, उरी, अखनूर या सेक्टरमध्ये पाकड्यांचा गोळीबार। भारतीय लष्कराकडूनही चोख उत्तर। महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। तब्बल 2 टन फुलांचा वापर करून मंदिराला नयनरम्य सजावट। मदर डेअरीनं दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या दरात वाढ केलेली आहे। दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आले। अमूलचे नवे दर 1 मे पासून लागू होणार आहेत। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत। मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असेल। मोफत मर्यादेनंतरच शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। यामुळे सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलेला आहे। प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना जीपीएसवर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आले। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले। आरबीआय चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी करून 100 ते 200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकते, अशी चर्चा सध्या रंगली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लगावलेला आहे। कोणतेही बांधकाम करण्यासाठी किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आलं।
नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झालेली आहे. शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होते. त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्य सरकार दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे. मे महिन्यामध्ये देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. पंचगंगेमध्ये दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याला पिण्यायोग्य नाही. ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे. कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत. मुसळमध्ये वांजीफाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला. यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी 15 मिनिटं लाईट बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. निवडणुकी अगोदर सातबारा कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटल इतकी आवक होऊन अधिक आवक झालेली आहे. कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून 1400 पर्यंत दर मिळाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळामध्ये ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिकेनं पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे. पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीनं पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागानं महापालिकेला दिलेत. त्यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्ण राहणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. शालेय शिक्षण विभागानं मानधनात दुप्पट वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची SIT चौकशी केली जाणार आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे करण्यात येणार आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास क्राईम ब्रांच SIT अपयशी ठरल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला. ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात CISEC या मंडळानं जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बहुतांश शाळांचा निकाल 100% लागलाय. अनेक विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवले. काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISE यांच्यातर्फे घेतलेल्या CISEच्या परीक्षेत 99.9% तर ICSEच्या परीक्षेत 99.2% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गोरेगाव पश्चिम लिंक रोड इथे एका रिक्षाला भीषण आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय.